नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वनरक्षक आणि वनपाल या भरतीसाठी आपण नवीन अपडेट बघणार आहे। मित्रांनो, तुम्ही मागे बघू शकता, मी मागे ऑगस्ट मध्ये 2024 मध्ये दादर नगर हवेली आणि दमन दीव मध्ये वनरक्षक आणि वनपाल ह्या दोन पोस्टसाठी इथं वेकेन्सी आली होती। त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली होती आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पण तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ चेक करू शकतात। जर तुम्ही पण दादर नगर हवेली आणि दमन दीव मध्ये वनरक्षक किंवा वनपाल साठी जर फॉर्म भरला असेल मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुमचे इथं फिजिकल ऍडमिट कार्ड जे आहेत, म्हणजेच तुमची पहिले इथं मैदानी चाचणी होणार आहेत, त्याचे इथं तुमचे हॉल तिकीट म्हणजेच ऍडमिट कार्ड इथं आलेले आहेत। कशा प्रकारे तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड चेक करायचे आहेत, कधी तुमची कधी तुमची फिजिकल मैदानी चाचणी आहेत मित्रांनो, ते तुम्हाला कशी बघायची आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही दमन दीव आणि दादर नगर हवेलीमध्ये फॉरेस्ट गार्ड किंवा वनपाल या दोन्ही पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुमचे दोन अलग अलग फिजिकल होणार आहेत, वेगवेगळे फिजिकल होणार आहेत दोन। जर तुम्ही एकाच पोस्टसाठी अप्लाय केलं असेल तर तुमचं एकदाच फिजिकल होईल। आता बघा मित्रांनो, आता तुम्हाला फिजिकल जे तुमचे ते कुठे आहे ते कसं माहिती पडेल। आता बघा, इथे एक नोटीस आलेली आहे, तुम्हाला एकदा नोटीस दाखवतो मी। बघा, आजच इथं नोटीस आलेली मित्रांनो, तुम्ही चेक करू शकतात। बघा, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दादर नगर हवेली अँड दमन दीव स्टाफ सिलेक्शन बोर्ड फॉर एरिया मोती दमन असं इथं दिलेलं आहे, बघू शकता। द फिजिकल इंडरन्स टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड अँड फॉरेस्टर ऍडव्हर्टिजमेंट नंबर 3 डेट इथं डेट दिलेली आहे मित्रांनो, 30/7/2024 मध्ये ही जी वेकेन्सी आहे मित्रांनो ते आली होती। आणि विल बी हेड टू फ्रॉम 20/1/2025 ऑनवर्ड द इलिजिबल कॅन्डिडेट कॅन बी डाउनलोड ई ऍडमिट कार्ड फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईट। मित्रांनो, या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचे जे भरती आली होती वनरक्षक आणि वनपालसाठी 30 जुलै 2024 मध्ये, म्हणजेच 6-7 महिन्या पहिले जी वेकेन्सी आली त्याच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस पण आलेले आहेत, तुमचे फॉर्म रिजेक्ट झाले या अप्रुव्हल झालेत आणि तुमचे ऍडमिट कार्ड पण आलेले आहेत फिजिकलचे। इथं बघू शकता मी फिजिकल एंड्युरन्स टेस्ट इथं म्हटलेले आहेत आणि जे फिजिकल आहे तुमचे 20/1/2025 पासून चालू होणार आहेत। आता ऍडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे तुम्हाला एकदा ते दाखवतो। बघा, जसं तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर येसाल, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, आपल्या ग्रुपवर टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊन जा, तिथे तुम्हाला असे नवनवीन अपडेट या भरतीबद्दल मिळून जातील। तिथं पण मी जे डाउनलोड ऍडमिट कार्ड डाउनलोड लिंक आहे तिथं मी दिलेले आहेत मित्रांनो। तर बघा, इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली यायचं बघू शकता तुम्ही। आता इथं आल्यानंतर बघा, तर इथं तुमच्या सर्वात पहिले इथं बघा ऍडमिट कार्डचं तुम्हाला ऑप्शन दिसेल प्रिंट ऍप्लिकेशनच्या बाजूला। इथं तुम्हाला ऍडमिट कार्डवर मित्रांनो इथं तुम्हाला क्लिक करायचंय। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट जॉब ह्याच्यावर क्लिक करायचं, म्हणजेच तुम्ही कोणता फॉर्म कोणत्या पदासाठी कुठं फॉर्म भरला होता त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती विचारली जाईल, तर तुम्हाला ती माहिती इथं एंटर करून घ्यायची। आता बघा, मी इथं फॉरेस्टर किंवा मग बघा फॉरेस्ट गार्ड आणि फॉरेस्टर इथं दिलेत, तर मी फॉरेस्ट गार्ड तुम्हाला दादर नगर हवेलीचं दाखवतोय। तर बघा, याच्यामध्ये ते सिलेक्शन केल्यानंतर मग तुम्हाला कन्फर्मेशन नंबर मिळेल। आता बघा, कन्फर्मेशन नंबर म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असेल मित्रांनो, तेव्हा तुमचा जो कन्फर्मेशन नंबर आहे तो तुम्हाला मिळाला असेल, तोच कन्फर्मेशन नंबर तुम्हाला इथं एंटर करून घ्यायचा आहे। आता बघा, आता इथं मी तुम्हाला एकदा कन्फर्मेशन नंबर, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल, जेव्हा तुमची प्रिंट आली असेल फॉर्म भरताना, तर त्याच्यावर तुमचा कन्फर्मेशन नंबर असतो, तो कन्फर्मेशन नंबर तुम्हाला एंटर करून घ्यायचा इथं। तर बघा, मी एकदा कन्फर्मेशन जो नंबर आहे मित्रांनो तो एकदा एंटर करून घेतोय। आणि जर तुम्हाला तुमचा कन्फर्मेशन नंबर माहिती नसेल तर मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवून आलेल, ते तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आता तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ एंटर करायची तुमची, बघा फॉर्मेट कोणतं आहे तुम्हाला दाखवतोय। बघा, अशा प्रकारे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायचे। आता बघा, मी इथं डेट ऑफ बर्थ एंटर करतोय। बघा, अशा प्रकारे तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायचे। डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तो कॅप्चा तुम्हाला इथं जसं सेम टू सेम जसं आहे तसं तुम्हाला इथं या बॉक्समध्ये एंटर करून घ्यायचे। बघा, मी तुम्हाला दाखवतोय। बघा, अशा प्रकारे तुम्हाला कॅप्चा एंटर करून घ्यायचे आणि खाली नंतर तुम्हाला प्रिंट ऍडमिट कार्डवर क्लिक करायचे। जसं तुम्ही याच्यावर क्लिक करसाल, बघा तुमचं ऍडमिट कार्ड इथं आलेलं आहे मित्रांनो, हे स्वतः माझं ऍडमिट कार्ड आहे, तुम्हाला दाखवतोय। बघा इथं दिलेलं आहे ई ऍडमिट कार्ड दिलेलं आहे, इथं पोस्ट बघू शकता तुम्ही, इथं पोस्टचं दिलेलं आहे फॉरेस्ट गार्ड दादर नगर हवेली, एक्झामिनेशन डेट ऑफ एक्झामिनेशन इथं 20/1/2025, म्हणजे माझं पहिल्याच दिवशी फिजिकल आहे इथं दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। नेम ऑफ कॅन्डिडेट पूर्ण नाव दिलेलं आहे, ऍप्लिकेशन कन्फर्मेशन नंबर दिलेलं आहे, डेट ऑफ बर्थ आणि मेल फिमेल जे पण तुमचे कॅटेगरी आहेत, जे पण तुमची कॅटेगरी आहेत ती कॅटेगरी इथं दिलेली आहेत। क्रिकेट स्टेडियम इथं, म्हणजे तुमचं जे फिजिकल एक्झामिनेशन आहे ते तुमचं सेंटर पण इथं दिलेलं आहेत मित्रांनो, आणि जे रिपोर्टिंग डेट आहे, डेट किंवा टायमिंग ते पण इथं तुमची दिलेली आहेत, बघू शकता तुम्ही। बघा, अशा प्रकारे इथं सर्व जे डेट ऑफ टायमिंग तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि खाली तुम्हाला इंस्ट्रक्शन पण सांगितलेलं आहे, रिपोर्ट कधी तुम्हाला कोणत्या टायमाला तुम्हाला करायचंय सर्व इथं माहिती
ते सर्व इथं माहिती तुम्हाला मित्रांनो इथं दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, इथं कॅन्डिडेट बघा एक इंट्रोडक्शन मध्ये इथं वाचून दाखवतो तुम्हाला. बघा, कॅन्डिडेट हू क्वालिफाय हाईट अँड चेस्ट टेस्ट विल बी अटेंड वॉकिंग टेस्ट फॉर 5 AM मॉर्निंग ऑन 21/1/2025 ऍट द सेम प्लेस. म्हणजे मित्रांनो तुमचं पहिल्या दिवशी जे आहे मित्रांनो ते तुमचं फक्त पहिल्याच दिवशी तुमचं जे चेस्ट आणि हाईट मेजरमेंट होणार आहे, आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तुमचं इथं वॉकिंग टेस्ट जे होणार आहे 24 किलोमीटर तुमचं, त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही मागे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता तुमचं फिजिकलमध्ये काय काय होणार आहेत. अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.